Hello friends, I am Dnyaneshwar Narayankar sir from Sri Balaji Madhyamik Vidyalaya and Junior College Ichalkaranji. Friends, I welcome you all in my YouTube channel Study with Dnyaneshwar Narayankar sir. Friends, today we are going to learn one of the most important topics, that is World Heritage in part 1. Friends, this is an informative lesson. This lesson focuses on the historical, natural, and cultural World Heritage sites in the world. The world is full of historical, natural, and cultural sites with their unique characteristics. मित्रांनो, आज आपण एक माहिती देणारा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे नाव आहे वर्ल्ड हेरिटेज, म्हणजेच वारशांचे विश्व किंवा जागतिक वारसा. हा पाठ जगातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणावर प्रकाश टाकणार आहे. यामध्ये यांचे महत्त्व, त्यांचे संरक्षण इत्यादी अनेक माहिती देण्यात आलेली आहे. ओके फ्रेंड्स, लेट्स हॅव अ ग्लान्स ओव्हर द न्यू वर्ड्स. हेरिटेज means that which is valued because of historical, natural and cultural importance. In Marathi, heritage means वारसा. Significant means important, लक्षणीय किंवा महत्त्वाचा. Next one is characteristics, means distinguishing features or qualities. In Marathi, वैशिष्ट्ये. Artifacts means any objects made by a human being, म्हणजेच कौशल्याने तयार केलेल्या मानवी वस्तू. Scores of means plenty of or many of. In Marathi, असंख्य. Dismantling, in English the meaning is disassembling or pulling down, सुट्टे करणे किंवा उतरवणे. Initiated means began or started, सुरुवात केली. ओके फ्रेंड्स, वर्ल्ड हेरिटेज, वारशांचे विश्व किंवा जागतिक वारसा. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट डिटरमाइंड बाय द युनाइटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, दॅट इज युनेस्को, टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल और नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळ हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्कोच्या माध्यमातून निर्धारित केलेले एक स्थळ असते. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमांतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे त्यांची देखरेख सुद्धा केली जाते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय म्हणजेच महत्त्वाच्या असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होत असल्या कारणाने त्यांच्या प्रकारात विविधता आढळून येते. म्हणूनच यामध्ये अरण्ये, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचाही समावेश होतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ cultural and natural areas. For example, Mount Hengshan in China is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळामध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्हीही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. उदाहरणार्थ, चीनमधील माउंट
हंक्शन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि साहित्य यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थळ सौंदर्याच्या दृष्टीनेही हा पर्वत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट पॅराग्राफ्स. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. मित्रांनो, जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली, मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळालीच नव्हती. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. 1954 मध्ये इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी ॲस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिम्बल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. ही मंदिर व कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. The project cost an estimated United States $80 million, $40 million of which came from 50 different countries. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 80 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला, ज्यातले $40 मिलियन 50 वेगवेगळ्या देशाकडून जमा झाले. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. त्यानंतर लवकरच म्हणजे 1965 मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळाबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. फायनली इन 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. अखेर 1968 मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने काही उद्दिष्टे तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती सादर केली गेली. Following the presentation of these goals, the convention concerning the protection of the world cultural and natural heritage was adopted by the UNESCO's General Conference on November 16,
1972. या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. मित्रांनो, आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6 years terms by the World Heritage Center's General Assembly. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने म्हणजे सभेने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा यामध्ये सहभाग असतो. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यासाठी विचार केला जावा, यासाठी नामांकन म्हणजेच नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. Okay friends, we have gone through some paragraphs of the lesson the World Heritage in part 1. We will go through the remaining paragraphs in part 2. मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज वारशांचे विश्व किंवा जागतिक वारसा या प्रकरणाचे काही परिच्छेद यांचा आपण पार्ट 1 मध्ये अभ्यास केलेला आहोत. उर्वरित पॅराग्राफ्स यांचा अभ्यास आपण पार्ट 2 मध्ये करणार आहोत. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.